आपल्या भारत देशात ग्रामीण आणि शहरी रुग्णसेवामध्ये खूप तफावत आहे आणि याची दखल घेऊन आपले जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी एक उपयोजना राबवण्यासाठी एक सूचना दिली आणि त्यांची सूचनाची दखल घेऊन आम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एक उपयोजना सुरू केलेली आहे आणि या अनुषंगाने जे डॉक्टर लोक ग्रामीणमध्ये जाऊन रुग्णसेवा देतील म्हणजे जाऊन मेडिकल कॅम्प्समध्ये किंवा सर्जिकल कॅम्प्समध्ये फ्री निशुल्क सेवा देतील त्यांना आम्ही प्रोत्साहन रूपी क्रेडिट पॉईंट्स देऊ आणि हे जे क्रेडिट पॉईंट्स आहेत हे त्यांना रिन्युअल करण्यासाठी कारण काय आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये 2 लाख पंजीकृत डॉक्टर्स आहेत आणि त्यांना दर 5 वर्षात त्यांना रिन्युअल करावं लागते आणि रिन्युअल करण्यासाठी त्यांना क्रेडिट पॉईंट्स हवी असतात तर हे जे ते यांना टोटल 30 पॉईंट्स हवे असतात पण आपण या क्रेडिट पॉईंट्स म्हणजे त्यांना पहिलेही क्रेडिट पॉईंट मिळायचे पण ते नॉलेज अपडेट केल्या म्हणजे करण्यासाठी ते कॉन्फरन्सेस अटेंड करायचे किंवा CME अटेंड करायचे पण आता ग्रामीण रुग्णसेवा ते करतील तेव्हाही त्यांना हे क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहे आणि या अनुषंगाने आम्ही जे ग्रामीण रुग्णसेवा आहे त्यालाही सक्षम करण्याची एक मोठी पहल जी आहे ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने घेतली हो तर 3 तासात जर रुग्णसेवा केली निशुल्क रुग्णसेवा केली तर मग एक क्रेडिट पॉईंट मिळणार आणि याच्यासाठी काय जे म्हणजे कोण हे रुग्णसेवा हे कॅम्प्स कोण ऑर्गनाईज करू शकतो त्याच्यासाठी आम्ही एक SOP तयार केलेली आहे याच्यासाठी आम्ही लोक जे ट्रस्ट आहेत जे ऑर्गनायझेशन्स आहेत जे ग्रामीण भागात असं काम करत असतात किंवा आता करायची त्यांची मानसिकता आहे ते लोक महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ते आवेदन करतील आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्यांना ॲक्रिडिएशन देणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना परवानगी देऊ की तुम्ही कॅम्प्स आयोजित करू शकता सर बोगस डॉक्टरांविषयी MMC ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे नेमका तो निर्णय काय आणि कसा राहील तर MMC ला खूप तक्रार येत होते की अमुक पेशंट जे आहे ते एक म्हणजे डॉक्टर म्हणता येत नाही पण माणसाकडे गेला तो डॉक्टरांच्या म्हणजे डॉक्टरसारखा औषध देत होते आणि त्याच्यानंतर त्यांना साईड इफेक्ट झाले तर मग हे जे मी तक्रार आले तर तेव्हा आम्हाला असं वाटलं की का बरं नाही आम्ही आपले जे डॉक्टर्स म्हणजे पंजीकृत डॉक्टर्स आहेत 2 लाख डॉक्टर्स आमच्याकडे पंजीकृत आहेत त्यांना आपण एक ओळख द्यावी त्यांना जे क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत जे ऑथेंटिक डॉक्टर्स आहेत त्यांना एक QR कोड द्यावा आणि जे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत ते QR कोड स्कॅन करून ते बघू शकतात ते डॉक्टरांचं नाव डॉक्टरांची क्वालिफिकेशन त्याच्यानंतर त्याची व्हॅलिडिटी ऑफ रजिस्ट्रेशन हे सगळं म्हणजे त्यांना माहीत पडू शकते आणि मग जे त्यांना ते इन्शुअर करू शकतात की ज्या डॉक्टरकडे ते जात आहेत तो ऑथेंटिक डॉक्टर आहे आणि असं करताना आपण जे हे बोगस डॉक्टर असतात म्हणजे त्यांच्याशी जे फसवणूक आहे लोकांची त्याला टाळू शकतो हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.